हाय हॅलो नमस्कार. मी गौरी तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, खूप स्पेशल आहे, कारण आज मी भरपूर सारी ऑनलाईन शॉपिंग जी केलेली आहे ना, तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याचशा वस्तू आहेत, घरासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत, किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत आणि माझ्या स्वतःसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत. तर त्या सगळ्या वस्तू मी मागवलेल्या आहे आणि त्याच वस्तू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता हे पार्सल ना काही एका दिवसात आले नाहीत. पार्सल आल्यानंतर मी ओपन करून चेक केले ते बरोबर आहेत की नाही, नाहीतर मग रिटर्न करण्यासाठी. आणि बाकी कुठल्या कुठल्या गोष्टी मी मागवलेत, कुठल्या बॉक्समध्ये काय आहे, तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. चला, आता हे पहिलं बॉक्स मी ओपन केलेलं आहे. त्याच्यात आहे आपला हेड मसाजर. चेहऱ्याची काळजी घेते, केसांची काळजी घेते आणि त्याच्यामध्ये ना मसाज करण्यासाठी हातानंच मसाज केल्यानंतर ना इतकं काही जास्त रिलॅक्सेशन आणि खूप छान असं रिलॅक्स फील होत नाही. तर त्यासाठी बरेच दिवस झालं मला हा मसाजर घ्यायचा होता. तर त्यासाठी तो सुद्धा फायनली मी आता घेऊन टाकला, हेड मसाजर. आता या सगळ्या वस्तू मी वापरल्यानंतर त्याचे रिव्ह्यूजसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्यानंतर ना केसांसोबत आता चेहऱ्याच्या काळजीसाठी सुद्धा ना मी हा फेस रोलर जो आहे तर तो मागवलेला आहे. आणि हा ना मी लगेच वापरायला सुद्धा सुरुवात केली आणि खरं सांगू इतका सुंदर हा रोलर आहे ना, चेहऱ्यावरती आपल्या फिरवल्यानंतर ना खूप अगदी रिलॅक्स छान फील होतं. तर हा रोलर ना आम्हाला सगळ्यांना खूप आवडलेला आहे आणि मुलांना खेळण्यासाठी वगैरे आवडला आणि स्पेशली मला ना चेहऱ्यावरती रोलर फिरवल्यानंतर ना खूप एकदम छान रिलॅक्स होतं आणि हलक्या हातानं आपण चेहऱ्यावरची जशी मालिश करतो ना, तर तसा फील या रोलरने होतो. रोलर खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडलेला आहे. रोलर मी लगेच वापरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आता ही तिसरी वस्तू जी आहे ना, तर ती आहे कानातलं जे आपलं होल असतं ना, तर ते बऱ्यापैकी मोठं जर झालं असेल, कान वगळला असेल असं जर म्हटलं ना, तर त्यासाठी हे अशा पद्धतीचे स्टिक आलेले आहेत, स्टिकर. तर ते आपल्या कानाच्या इथे लावायचे आणि त्याच्यावर तुम्ही हेवी जरी कानातलं घातलं तरी आपल्या कानावर खूप जास्त लोड येणार नाही. त्यासाठी मी हे सेफर साईडला मागवून ठेवले, कारण ऑफर होती. बऱ्याचशा वस्तू अशा असतात की आपण आज घेऊ उद्या घेऊ करतो, तर त्या सगळ्या मी एकदाच्या फायनली ना मागवून टाकलेल्या आहेत. आता त्यानंतर आलं आहे वेळ कॉम्पॅक्टची. कॉम्पॅक्ट माझ्याकडे आहे पण संपत आलेलं होतं, तर त्यासाठी मी इथं फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट मागवलेलं आहे. हे सुद्धा मी अजून काही वापरलेलं नाही, पण कलर वगैरे मी जसा मागवला होता तसाच आलेला आहे. आता हे सुद्धा मी ना माझं ते अगोदरचं थोडंसं शिल्लक आहे, ते संपल्यानंतर हे यूज करायला सुरुवात होईल. कॉम्पॅक्टसुद्धा हे छान आहे. शेडसुद्धा मी जी मागवली होती ना तीच आली, वेगळी काही आली नाही. आणि या सगळ्या गोष्टी मी सांगू ना, पहिली गोष्ट तर याच्यावर खूप जास्त डिस्काउंट होते, ते डिस्काउंट बघून मी खरेदी केले. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्याचे रिव्ह्यू. आता इथं हे जे मी आहे हायलायटर मागवलेलं आहे. हायलायटर मला खूप जास्त आवडतो आणि ह्याच्यामध्ये ना 5 कलर आहेत. खूप सुंदर कलर आहेत आणि हायलाईटमुळे ना आपला मेकअप वगैरे जो आहे ना, तर तो उठून दिसायला खूप जास्त मदत होते, कारण याचं नावच हायलायटर आहे. तर खूप सुंदर आपला मेकअप दिसतो. तुम्ही सिंपल जरी मेकअप केला आणि त्याच्यावरतीच अशा पद्धतीनं हायलायटर अप्लाय केला तर खूप सुंदर आपला मेकअप दिसतो आणि छान फ्रेश वाटतं हायलायटर अप्लाय केल्यामुळं. तर अशा पद्धतीचे लाईट कलर आहेत हायलायटरमध्ये. 5 कलरचा हा हायलायटर आहे, तो सुद्धा मला घ्यायचा होता, तर तो सुद्धा मी घेतला. आणि रिव्ह्यू प्रत्येक गोष्टीचे खूप चांगले होते, तर त्याच गोष्टी मी घेतलेल्या आहेत. ज्या गोष्टींचे रिव्ह्यू चांगले असतात ना, तर त्याच गोष्टी खरेदी करायच्या, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. आता ही आईस रोलर जो मसाज करण्यासाठी आपण वापरतो बर्फानं वगैरे चेहऱ्यावर, तर त्यासाठी मी सेफर साईडला एक मागवून ठेवला आहे, कारण हा ऑफरमध्ये होता, कॉम्बो पॅक होता. तर त्याच्यामुळे हा सुद्धा माझ्याकडे आला आहे. सध्या तर मी काही वापरत नाही, हा देवांश जो आहे तो खेळण्यासाठी वापरतो. तर ज्या गोष्टींचे रिव्ह्यू चांगले असतात ना, तर त्याच गोष्टी घ्यायच्या. आणि जेव्हा ना सेल सुरू असेल, आता मिशो असेल, मिंत्रा असेल, ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, तर त्यांचे सेल सुरू असतात ना, तर सेल सुरू असताना जास्त गोष्टी घ्यायच्या, जेणेकरून आपले भरपूर सारे पैसे वाचतात आणि वस्तूसुद्धा आपल्याला खूप छान मिळते. तर आता इथं तुम्ही जी बघितली ना, तर ती आहे आयब्रो पेन्सिल. आयब्रो पेन्सिलसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. सोबतच ब्रशसुद्धा आहे, जेणेकरून आपल्याला आयब्रोला शेप देणं हे खूप सोयीस्कर आणि खूप सुंदर व्यवस्थित काम होऊन जातं. आता त्याच्यासोबत ना इथे मी मागवलेला आहे मस्करा. आता या सगळ्या गोष्टी ना मी खूप दिवसांपासून मागवायच्या राहिल्या होत्या, कारण देवांश लहान होता त्यामुळे बाहेर जाणं काही होत नव्हतं. पूर्वी ऑफिसला लागायच्या या सगळ्या गोष्टी, पण त्या संपत आल्या होत्या आणि मग त्या संपल्या. तर त्यानंतर आता मी वर्ष दीड वर्ष झालं कुठल्या गोष्टी जास्त काय वापरल्या नाहीत, बाहेर पडणं वगैरे होत नव्हतं. पण आता उन्हाळा सुरू आहे, गावी वगैरे जाण्यासाठी लागेल, लग्नसराई वगैरे असते, तर त्या सगळ्या गोष्टी मी ना मागवून ठेवलेल्या आहेत. तर आता ह्या जेव्हा मी वापरेन तेव्हा वापरेन. सध्या तर सेल सुरू होता, ऑफर सुरू होती, त्याच्यामुळं मागवलेल्या आहेत.
तर चला आता हे माझ्या स्वतःच्या वस्तू झाल्यानंतर आता ही वस्तू दाखवते तुम्हाला. तर ही घेतलेली आहे मी घरासाठी. आता घरामध्ये ना ग्लास खूप लागतात आणि उन्हाळा आहे त्याच्यामुळे सारखं ज्यूस पी, सरबत पी, पाणी पी, तर खूप सारे ग्लास लागतात. आता माझ्याकडचे काचेचे जे ग्लास होते ना, तर ते 2 सेट होते आमचे, ते दोन्हीच्या दोन्ही फुटून गेलेले आहेत. एकही ग्लास आता शिल्लक राहिलेला नाही. तर त्यासाठी ना मी काय केलं, हे प्लास्टिकचे ग्लास आता मागवलेले आहेत. आता स्टीलचे ग्लास आहेत, पण प्रत्येक वेळी स्टीलच्या ग्लासमधून जर पाणी प्यायला वगैरे गेलं तर मग ते घासायला वगैरे थोडंसं लेट झाला तर मग प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी मी सेफर साईड म्हणून प्लास्टिकचे ट्रान्सपरंट ग्लास मागवलेले आहेत, ज्याच्यामध्ये ज्यूस वगैरे पिण्यासाठी खूप छान वाटतं, कारण स्टीलचे ग्लास अजिबातच टिकत नाहीत. तर त्यामुळं आता शेवटी वैतागून ना मी प्लास्टिकचे ग्लास मागवलेले आहेत. प्लास्टिकचे ग्लाससुद्धा खूप छान आलेले आहेत, पण शेवटी स्टीलच्या ग्लासमध्ये जी मजा असते ना, तर ती प्लास्टिकच्या ग्लासमध्ये इतकी नाही. पण ठीक आहे, वेळेसाठी आता 2-2 लहान मुलं घरात आहेत, तर त्याच्यामुळे मी प्लास्टिकचे ग्लास आता मागवलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघता ना, ही खूप मस्त आणि युजफुल वस्तू आहे आणि ही ना मला ऑफरमध्ये होती, त्याच्यामुळं बाय वन गेट वन फ्री अशी मिळालेले आहेत. तर हे आहे फ्रीज मधले स्टोरेजसाठीचे डबे. तर याच्यामध्ये ना मोठा बॉक्स आहे, एअरटाईट बॉक्स आहे तो, आणि त्याच्यामध्ये 6 असे छोटे छोटे बॉक्सेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण फ्रीजमधलं जे काही सामान असतं ना, तर ते ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो. तर मला 2 मिळाले, त्यामुळे मला खूप जास्त फायदा त्याचा होणार आहे, कारण मला ड्रायफ्रूट्स ठेवण्यासाठी सुद्धा एक डब्बा हवाच होता. तर एकामध्ये भाज्या वगैरे आणि ड्रायफ्रूट्स असं ठेवता येईल. आता त्यानंतर हा आहे आयलायनर. आयलायनरसुद्धा मी मागवून ठेवला आहे. रेग्युलर काही वापरत नाही, पण असं कुठलं फंक्शन असेल किंवा सण समारंभ असेल तर अशा वेळी वेगळ्या दररोजपेक्षा थोडंसं वेगळं तयार होण्यासाठी छान वाटतं, तर त्यासाठी मागवलेलं आहे. आणि त्यानंतर ही आहे लिपस्टिकचं पॅकेट. तर ही सगळ्यात जास्त माझी फेवरेट लिपस्टिक आहे. कारण का माहिती आहे, जस्ट हर्ब ब्रँडची आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलंही जास्त केमिकल किंवा जास्त काही प्रिझर्वेटिव्ज वगैरे नसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, एकाच वेळी आपल्याला भरपूर सारे शेड्स इथे अवेलेबल होतात. आता याचे ना मी ऑलरेडी 2 पॅक वापरले होते सुरुवातीला. आता ते संपले होते म्हणून मी ही थर्ड टाईमला मी ही जस्ट हबची लिपस्टिक वापरलेली आहे, मागवलेली आहे. आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहेत. खूप छोटे छोटे पॅकेट येतात, जे आपण ट्रॅव्हलमध्ये पण वापरू शकतो. आणि एकच लिपस्टिक ना खूप दिवस वापरूनसुद्धा बोर होते, तर त्यासाठी मी मल्टी कलरमध्ये अशा पद्धतीने ती मागवलेली आहे. आणि त्यानंतर ना हे कॉटनचे मी 2 कुर्तीज माझ्यासाठी मागवलेले आहेत. ऑफलाईनसुद्धा घेतलेले आहेत 2, पण आता ऑनलाईन पण समोर दिसले म्हणून मग हा कलर मला खूप सुंदर वाटला, तर त्यासाठी ह्या 2 कलरच्या कुर्तीज मी मागवलेल्या आहेत. तर हा लिंबू कलर आहे. कलर खूप फ्रेश आहे. इथे थोडासा वेगळा दिसतोय, पण प्रत्यक्ष मी जेव्हा डिलिव्हर झालं मला प्रोडक्ट, तेव्हा कलर बघितला तर खूप सुंदर होता, त्याच्यामुळे मी काही तो रिटर्न केला नाही. साईज वगैरे अगदी व्यवस्थित आलेली आहे. आणि दुसरा जो आहे तर तो पिंक कलरमध्ये आहे. पिंक कलर मला खूप आवडतं, त्यामुळं प्रत्येक वेळी असं विचार करते की पिंक नाही वेगळा कलर घेऊया, पण पिंक कलर दिसल्यानंतर असं वाटतं हां चला एकच ही लास्ट टाईम घेऊया, पुढच्या वेळी नको घ्यायला. तर ही पिंक कलर एकदम डार्क नाही, लाईट पिंक कलर आहे. तर ही सुद्धा छान अशी कुर्ती मी घेतलेली आहे. आता या कुर्तीला ना नॉट आहेत, जेणेकरून आपल्याला हवं तसं ती कुर्ती ॲडजस्ट करू शकतो. याचेसुद्धा स्लीव्स थोडेसे मोठे आहेत. खरं तर गरमीमध्ये ना 3/4 स्लीव्ज वगैरे खूप जास्त कम्फर्टेबल होत नाही, पण बाहेर वगैरे कुठे जाण्यासाठी कधीतरी थोडासा चेंज म्हणून घालण्यासाठी ह्या 2 कुर्तीज मी आता मागवलेल्या आहेत. आणि ऑफलाईन ज्या घेतलेल्या आहेत त्या पण थोड्याशा अशाच आहेत. त्यासुद्धा 2 कुर्तीज आहे, पण त्या काही मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेल्या नाहीत. तर ह्या 2 कुर्तीसुद्धा मी घेतलेल्या आहेत आणि ह्यासुद्धा मला ऑफरमध्ये होत्या, स्वस्त होत्या. साधारणतः 250मध्ये ह्या 2 कुर्तीज होत्या, तर त्यासाठी मी या 2 कुर्तीसुद्धा घेतलेल्या आहेत. सेल वगैरे असेल ना, तर त्यावेळी ना आपल्याला हा खूप जास्त फायदा होतो, खूप जास्त पैसे वाचतात आणि वस्तूसुद्धा आपल्याला चांगली येते. त्यामुळे नेहमी सेल वगैरे जिथं चालू असेल ना, तिथून खरेदी करून घ्यायची. आता त्यानंतर ना माझ्या बाळासाठी मी इथं ज्युसरसुद्धा मागवलेला आहे. माझ्याकडं मोठा ज्युसर आहे, पण तो ॲडजस्ट करणार आणि मग त्याचं ज्यूस वगैरे काढल्यानंतर भरपूर सारी भांडी पडतात, तर त्यासाठी मी इथं हा छोटा ज्युसर मागवलेला आहे. याच्यामध्ये मोसंबी असेल, संत्री असेल, डाळिंब असेल किंवा वॉटरमेलन वगैरे असेल, असं फळांचा ज्यूस काढून आपण बाळांना वगैरे, लहान बाळांना पिण्यासाठी देऊ शकतो आणि खूप इझी पद्धतीनं हा वापरतासुद्धा येतो. आता त्यानंतर ना हे मी इथं मागवलेले आहेत ते टेप जे असते ते डबल साईडला, म्हणजे कधीकधी आपल्या ड्रेसचे गळे वगैरे मोठे असतात किंवा ब्लाऊजचा गळा वगैरे, तर तो बरोबर ड्रेस बरोबर ॲडजस्ट करण्यासाठी या अशा पद्धतीनं चिकट टेप मिळतात, म्हणजे दोन्ही साईडला थोडक्यात आपली डबल टेप असतात त्या पद्धतीनं आहे.
तर कधी कधी साडी वगैरे नेसल्यानंतर ती व्यवस्थित तिच्या निर्या किंवा पिन वगैरे व्यवस्थित बसत नाही, किंवा ब्लाऊजचा आपल्या भरपूर जास्त प्रॉब्लेम होतो, फिटिंगचा वगैरे, ड्रेसच्या गळ्यांचा वगैरे भरपूर जास्त प्रॉब्लेम होतो. तर अशा पद्धतीनं ही टेप आपण आपल्या हाताला वगैरे किंवा गळ्याच्या भोवती वगैरे जिथं आपल्याला फिटिंग बरोबर करायचं आहे तिथे आणि एक ड्रेसला अशा पद्धतीनं आपण लावू शकतो, जेणेकरून ते फिटिंग बरोबर राहील आणि तो ड्रेस पण खूप छान फिटिंगमध्ये बसेल. तर अशा पद्धतीनं ना या एवढी सगळी शॉपिंग सध्या तरी मी केलेली आहे आणि 2-3 आयटम आहेत जे अजून डिलिव्हर झालेले नाही आहेत, तर ते बघू आता कधी येतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला